नमस्कार. आज आपण भारत आणि ब्राझील या दोन प्रचंड मोठ्या देशांच्या जगात डोकावणार आहोत. आता हे दोन्ही देश मोठे असले तरी तिथल्या लोकांच्या राहण्याची पद्धत म्हणजे त्यांची वस्ती खूप वेगळी आहे. काही ठिकाणी प्रचंड गर्दी तर काही भाग अगदी ओसाड. असं का? चला हेच रहस्य आज उलगडूया. सुरुवात करूया ब्राझीलपासून. विचार करा, ब्राझीलचे समुद्रकिनारे लोकांच्या गर्दीने अगदी फुलून गेले आहेत, पण देशाच्या आतला मधला भाग मात्र जवळपास रिकामा आहे, शांत आहे. असं का बरं असेल? काय कारण असेल यामागे? आता येऊया आपल्या भारताकडे. इथे चित्र थोडं वेगळं आहे. उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतात शहरीकरण खूप जास्त वेगाने झालेलं दिसतं. म्हणजे दक्षिणेकडे शहरं जास्त आहेत. असा फरक का बरं दिसतो आपल्याला? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ती दडली आहे तिथल्या भूगोलात, म्हणजे जमिनीच्या रचनेत. चला तर मग ते कोणते घटक आहेत जे ठरवतात की लोक कुठे जास्त राहतील आणि कुठे कमी ते समजून घेऊया. ओके, तर मग पाहूया की दाट वस्ती कुठे आणि का आहे. आता बघा, दोन्ही देशांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे: सुपीक जमीन आणि भरपूर पाणी. जिथे हे आहे तिथे लोकवस्ती जास्त. पण गंमत अशी आहे की ही ठिकाणं दोन्ही देशांमध्ये अगदी वेगळी आहेत. भारतामध्ये आपल्याला ही गर्दी दिसते उत्तरेकडच्या मैदानी प्रदेशात, पूर्व किनारपट्टीवर, तर ब्राझीलमध्ये सगळा जीव आहे तो त्यांच्या आग्नेय किनारपट्टीवर. आता याच्या अगदी उलट चित्र पाहूया, म्हणजे कुठे लोक कमी राहतात. भारतात मध्य भारतातली घनदाट जंगलं, राजस्थानचं वाळवंट आणि हिमालयाचे उंच कडे या ठिकाणी वस्ती विरळ आहे. तर ब्राझीलमध्ये ॲमेझॉनचं ते विशाल जंगल आणि ईशान्येकडचा दुष्काळी भाग हे नैसर्गिक अडथळे लोकांना तिथे वस्ती करण्यापासून रोखतात. ठीक आहे, तर या भौगोलिक परिस्थितीचा शहरीकरणावर म्हणजे शहरं वाढण्यावर कसा परिणाम झालाय ते आता बघूया. कारण भारत आणि ब्राझील या दोघांची शहरीकरणाची गोष्ट खूपच वेगळी आहे, म्हणजे त्यांच्या वेगात खूप फरक आहे. आधी ब्राझीलकडे पाहू. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण ब्राझील हा जगातल्या सगळ्यात जास्त शहरीकरण झालेल्या विकसनशील देशांपैकी एक आहे. तिथली तब्बल 86% लोकसंख्या शहरांमध्ये राहते. खूप मोठा आकडा आहे हा. आणि याच्या अगदी उलट 2011च्या आकडेवारीनुसार भारतात शहरीकरणाचा दर होता फक्त 31.2%. आता हा आकडा ब्राझीलच्या तुलनेत कमी वाटत असला तरी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपल्याकडची शहरं आता खूप वेगाने वाढत आहेत. ही टाईमलाईन आपल्याला हा वेगातला फरक अगदी स्पष्ट दाखवते. बघा, ब्राझीलमध्ये 1960 ते 2000 या 40 वर्षात शहरीकरण अगदी झपाट्याने झालं आणि मग त्याचा वेग कमी झाला. भारताची गोष्ट मात्र वेगळी आहे. आपलं शहरीकरण हळूहळू पण अगदी स्थिर गतीने पुढे जाते. तर मग आजची परिस्थिती नेमकी काय आहे? खरं सांगायचं तर दोन्ही देशांच्या शहरी नकाशांमध्ये एक मोठा असमतोल दिसतो. म्हणजे काही भाग खूप पुढे गेलेत तर काही मागे राहिले. आपल्या भारताचं उदाहरण घेऊ. इथे आपल्याला एक स्पष्ट उत्तर दक्षिण विभागणी दिसते. म्हणजे उत्तरेकडच्या राज्यांच्या तुलनेत दक्षिणेकडची राज्य खूप जास्त शहरी आहेत. हा आलेख बघा, यातून हा फरक अजूनच स्पष्ट होतो. एका बाजूला गोवा आहे, जिथे जवळपास 62% लोक शहरात राहतात, आणि दुसऱ्या बाजूला बिहार, हिमाचल प्रदेश सारखे राज्य आहेत, जिथे शहरीकरणाचा वेग खूपच कमी आहे. आता ब्राझीलमध्ये हीच कहाणी थोडी वेगळी आहे. तिथे शहरीकरण पूर्णपणे किनारपट्टीवर एकवटला आहे आणि त्यामुळेच देशाचा आतला भाग जवळजवळ रिकामा वाटतो. तिथली बहुतेक लोकसंख्या ही साओ पावलो आणि रियो दी जेनेरियो यांसारख्या मोठ्या शहरांमध्येच राहते. पण यात एक खूप इंटरेस्टिंग अपवाद आहे, तो म्हणजे मनास शहर. हे शहर ॲमेझॉनच्या घनदाट जंगलाच्या मधोमध वसलेलं आहे आणि तरीही ते एक मोठं शहरी केंद्र बनलं आहे. आता स्वाभाविकच हा जो असमतोल आहे त्यावर मात करण्यासाठी सरकारला काहीतरी करावं लागलं. विशेषतः ब्राझीलने आपल्या देशाचा लोकसंख्येचं चित्र बदलण्यासाठी काही मोठी धोरणात्मक पावलं उचलली. ब्राझील सरकारने एक पॉलिसी आणली, तिचं नाव होतं पश्चिमेकडे चला. याचा मुख्य उद्देश हा होता की किनारपट्टीवरची गर्दी कमी करायची आणि लोकांना देशाच्या आतल्या भागात जाऊन राहायला प्रोत्साहन द्यायचं. आणि मग हे सगळं आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर आणून ठेवतं. एका बाजूला आहे निसर्ग, भूगोल, आणि दुसऱ्या बाजूला आहे माणसाची महत्वाकांक्षा आणि सरकारची धोरणं. या दोघांमध्ये एक प्रकारची रस्सीखेच सुरू आहे. तर मग शेवटी जिंकेल कोण? माणसाचे प्रयत्न की भूगोलाची ताकद? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? अशाच अधिक माहितीपूर्ण विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.